आणि भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष त्या बख्तरबंद गाडीमध्ये फिरतो. का जातात ऑटोमध्ये कसे काय गेल्यापाशी कोणताही जबाब नाही. जवळजवळ 30 लाख लोक मुख्यमंत्री साहेब जेव्हा तिथे बंगालला प्रचाराला गेलो, ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या पूर्ण सीटा विजय झालेल्या आहे. आणि आमचे नरेंद्रभाई मोदी, अमित शाह तिथे महिनाभर पासून ते बसलेले होते, तिथे पूर्ण प्रचार करत होते गल्ली गल्लीमध्ये. म्हणून आज त्यांच्या प्रयत्नाने आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने तिथे बंगालमध्ये आपण विजय झालेला आहोत. आपण बघू शकतो की ते विशेष करून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कप कशासाठी ठेवलेला आहे. मात्र यांचा स्वतःचा चायचा व्यवसाय आपण बघू शकतो. हे पाठीमागे यांचं चायचं दुकान आहे आणि आज विजय डिक्लेअर झाल्यानंतर ते इथे नागरिकांना मोफत चहा वाटणार आहे. त्यासाठीची ही तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते की चहासाठीचे जे कप असतात ते देखील इथे आलेले आहे आणि एक प्रकारे जल्लोष पूर्व तयारी आहे आणि जल्लोष आमचा दिवसभर असा चालणार आहे. काही आणखी कार्यकर्ते आहे, काय भावना आहे तुमच्या? पश्चिम बंगालचा विजय म्हणजे खऱ्या अर्थानं श्यामा प्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे पहिले अध्यक्ष होते, ते पश्चिम बंगालमधून आले होते, त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती मिळालेली आहे. अखंड भारतचे स्वप्न जे आहे भारतीय जनता पक्षाचं आज ते पूर्णत्वात आलेलं आहे. भय जो होता पश्चिम बंगालनं तो भय पळालेला आहे. आतंकवाद पळाला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय म्हणजे बांगलादेशचा पराजय समजावा लागेल. हा पराजय पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय मध्ये बांगलादेशचा पराभव अशा प्रकारे भावना आहे. आणि आपण बघू शकतो की ढोल ताशाच्या गजरामध्ये इथे कार्यकर्ते जल्लोष करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीतच संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. नागपूरमध्येही भाजपच्या या विजयाचा जल्लोष केला जातोय आणि असं सांगितलं जाते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालमध्ये ज्या ज्या मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी गेले होते त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आपण खरं तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढेजी, जसं सांगितलं जातंय की भाजपचं स्वप्न साकार झालेलं आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्याचं मोदी शहांचं स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना दिसतंय. मायक्रो प्लॅनिंग जे काही भाजपनं केलेलं आहे त्यामध्ये यश मिळताना दिसतंय आणि भाजप आणि तृणमूलच्या आकडेवारीमध्ये तब्बल 100 आकड्यांचा फरक आहे. भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे तर तृणमूल 90 जागांवर आघाडीवर आहेत आणि त्यामुळे मोठा धक्का तृणमूल काँग्रेसला आणि ममता दीदींना. तामिळनाडूमध्ये देखील सत्ताधाऱ्यांचं पाणीपत होताना दिसतंय आणि तिकडे टीव्हीके सारखा नौखा पक्ष 106 जागांवर विजयी आघाडी घेताना दिसतोय. आपण अतुल लोंढेजी तुमच्याकडे येऊयात. जसं सांगितलं जात आहे की भाजपचं स्वप्न साकार होत आहे, मात्र काँग्रेसचं स्वप्न कुठेतरी भंग होताना दिसतंय. केरळमध्ये तुम्ही विजयी वाटचाल करताय, मात्र तामिळनाडूमध्ये मोठा धक्का आहे आणि इतरही राज्यामध्ये मोठा धक्का तुम्हाला बसलेला आहे. कसं एकूणच विश्लेषण कराल या आजच्या निकालाचं? नाही, असं आहे की केरळ असेल, खालती तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश